हे एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तुमच्यासोबत गाजर हलव्याची रेसिपी शेअर करणार आहे। इथे मी ऑरेंज गाजराचा हलवा बनवते आहे। इथे मी 1.5 किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याला स्वच्छ धुवून मी इथे बारीक आधी मी त्याची साल काढून घेणार आहे आणि साल काढून झाल्यानंतर याला मी बारीक किसून घेणार आहे। बनवायला अगदी सोपी आहे ही रेसिपी, फक्त खूप वेळ खाणारी आहे। इथे मी गाजर खिसून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। इथे गाजर खिसून झाल्यानंतर मी एका बाजूला पॅनही गरम करायला ठेवली होती आधीपासूनच। पॅन गरम झाल्यावर मी यामध्ये 2 मोठे चमचे तूप टाकून घेणार आहे। तूप गरम झाल्यावर आपण त्यामध्ये किसलेलं गाजर टाकून घेऊया। इथे मी सगळंच गाजर थोडं थोडं करून टाकून घेतलं छान परतवून। अगदी कढई एकदम फुल झाली, त्यामुळे मला स्टार्टिंगला दूध नाही टाकता आलं, पण मी एक मीडियम फ्लेमवरती याला झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटे वाफ काढून घेणार आहे। इथे वाफ काढून झाल्यानंतर गाजर थोडे नॉर्मल वाफेवर शिजल्यानंतर मी यामध्ये एक जवळपास अर्धा लिटर दूध आधी टाकून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा मी झाकण ठेवूनच याला शिजवून घेणार आहे। एक 5 मिनिटे वाफ काढल्यानंतर दूध थोडं आटल्याच्या नंतर बघू शकता इथे दूध थोडं आटलं आहे। मग मी यामध्ये पूर्ण दूध टाकलं आहे। जवळपास मला इथे 1.5 लिटर दूध लागले 1.5 किलो गाजरांसाठी। ते मी सगळं दूध टाकून घेतलं आहे आणि छानपैकी मिक्स करून मी याला झाकण ठेवूनच परत शिजवून घेणार आहे। यामध्ये अवघड असं काही नाही आहे, खूप सोपी रेसिपी आहे। फक्त आपल्याला दूध टाकल्यानंतर सतत चेक करत राहायचं झाकण काढून आणि छानपैकी याला आपण मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आहे। ते मी सतत चेकही करून घेते आहे, जेणेकरून हे खाली नाही लागलं पाहिजे। आपल्याला पूर्णपणे दूध आटवू द्यायचं आहे। पूर्ण दूध आटलं, इथे बघू शकता पूर्णपणे दूध आटलं आहे। व्यवस्थित दूध पूर्ण आटल्याच्या नंतर यामध्ये मी इथे 1 वाटी साखर घातली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता, तुम्ही किती गोड खाता। इथे मी 1.5 किलो गाजर होते शिजून, ते व्यवस्थित कमी झाल्यानंतर मी इथे 1 वाटी एंडिंगला साखर टाकून घेतली। साखरेला बघू शकता तुम्ही, साखरेला पाणी सुटल्यानंतर किती छान कलर आलेला आहे गाजराला। इथे मी अगदी चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे, 1 चमचाभर वेलची पावडर मी टाकून घेतली आहे। छानपैकी मिक्स करून घेतलं आहे। इथे मी पळीमध्ये तूप गरम करून घेतलं होतं। तूप गरम केल्यानंतर मी त्यात ड्रायफ्रूट्स टाकून एक तडका तुपाचा बनवून तो मी एंडिंगला ॲड केला आहे आणि इथे आपला गाजर हलवा बनवून तयार झालेला आहे। अगदी बनवायला सोपा आहे, पण मिनटों में नहीं घंटों में बनता है। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली, तुम्ही आवर्जून ट्राय करून बघा आणि ती बनवल्यानंतर तुम्हाला ती कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।